नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे 4-4:30 वाजलेत. गावाला घड्याळ घेऊन कोण फिरतच नाही, कारण गावाला फक्त फिरायचं माहिती आहे आणि एन्जॉय करायचं माहिती आहे. तर संध्याकाळ झालेली, दुपार थोडं जेवल्यानंतर सगळ्यांना आराम करत होते. आता अचानक ठरलं आहे आपल्या गावातील जो एरिया आहे, केळीची बाव, निगुडवाडी आणि पुढे सरपटी, तर या पट्ट्याला जायचं फिरायला. थोडी करवंद, आंबे, काय रानमेवा मिळेल तो घेऊन यायचा. तर आपल्यासोबत इकडे दिलीप आहे. दिलीप हायकर, हां इकडे दिलीप, इकडे निमेश आणि पाठीमागं बारको आणि सूरज आहे. ते काहीतरी डिस्कशन करतात गहन, म्हणजे नेमकं कुठं जायचं, काय भेटेल काय नाही भेटेल. इकडे खाली फणस मोठे मोठे आहेत, बरकेच असणार ते, एवढे मोठे मोठे आहेत. तर होय, पाऊस आज पडला नाही, कारण बरेच दिवस झाले रोज पाऊस पडतोय. आज संगमेश्वरला पडलास? हां, मग आपल्याकडे नाही, आपल्याकडे उद्या येईल. मग एक दिवस आड करून येणार पाऊस आता. होय ना, सकाळी हां, ते आपल्याकडे वातावरण केलं नव्हतं पण आला नाही. चालत चालत आपण आलेलं आहे केलीच्या पर्यामध्ये. हा केलीचा कड्या, हा बघा, पावसामध्ये एकदम धबधब्यासारखा मोठा असतो धबधबा इथे. आता उन्हाळ्यात पूर्ण क्लीन आहे, पावसामध्ये दाखवलं मी बऱ्याच वेळा. हा धबधबा मस्त असतो, उंचच्या उंच असा हा आपला केळीच्या पर्याचा धबधबा. केळीची बाव इकडे वरती आहे या बाजूला. जंगलातून आता चालण्यासारखं नाही रे, नाही गावामध्ये बैल नाही, त्यामुळं मग हा आंबे तेवढा खातोय निम्या. हां, पिशवी मोठी आणला नाही, पातेला बघा काय तो. आता झालेलं काय, आम्ही केलीच्या बावीवर खाली गेलेलो, तर आता आपल्याला जायचं आहे निगुलवाडीवर, वरच्या वाटेला जायचं आहे. तर आता इथून एक वाट आहे वाटतं, ही पडणार आहे कसं वर दिल्या. होय रे, पण वर जायला वाट नको. हा बघ कसं झालंय, पावसान पडेल कधी पण येईल खाली. हा एरिया थोडासा डेंजर झोन म्हणून समजला जातो आमच्याकडे. इकडे दरवर्षी अर्थ म्हणजे जमीन खचते, भूसंकलन होतं. का होतं या पट्ट्याला माहिती नाही, पण होतच दरवर्षी. हा बघा, हा पण आरलेलाच पट्टा आहे वाटतं. हा काय इकडून गेला असा. भेटली काय रे वाट? चांगली आहे, तुला सावकाश रे. बऱ्याच दिवसानंतर असं जंगलात निघालो आहे, कारण यावर्षी असं निघायला भेटलं नव्हतं. आलेला मस्त ही मेन वाट हे. तर या वाटेने आपण गणेश विसर्जनला जातो, दोन्हीवर. हात करबंद पिकलेत, हां पिक्की करवंद ही बघा, पिक्की करवंद पिकलेत काय. कोंबडा आहे, कोंबडाच आहे. सगळे गोड गोड आहेत, मस्त भरपूर आहेत रे, पिकलेत भरपूर आहे त्याच्यावर. पुढे हाताशी येतील, थोडीशी लांब लांब आहेत. मस्त, पहिली खाऊया मग पिशवी भरूया. बारको टोका बनवलास वाटतं. खूप पिकले पूर्ण जंगल. अरे हा पूर्णच झाले, पण लांब लांब आहेत. पुढे आपल्याला भेटतील अजून. हो हो, इकडचे बघूया गोड आहेत काय. गोड आहेत का? हो गोड आहेत, लंबुडकी आहेत. हो, आणि मोठी मोठी पण आहे. लंबुडकी म्हणतोय काय, आंबळासारखी लागलेत रे एकदम. याला म्हणतात करवला, म्हणून जांभळी नाही, जांभळी नाही जशी काय. ह्या पट्ट्याला म्हणूनसाठी आपण आलो आहे. अशी करवंद काढायला मिळतात, एकदम टपोरी टपोरी
आणि गोड 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 एकदम गोड. स्वाद रसाळ मग आणि हा ड्रोन बनवलाय बघा. जेव्हा आपल्याकडे अशी कॅरी बॅग वगैरे आता आल्या, नाही तर पहिला असा ड्रोन करायचे. चला मंडळी, करवंद काढत काढत पुढे पुढे चाललो आहे. करवंद काढलेले आहेत. आता थोडंसं खाली जाऊया पर्यावर आणि पर्यावरून थोडा फेरफटका मारून येऊ. वारूळ बघा कसं आहे. आणि वारूळ हे मुंग्यांचंच असतं. हे मध्ये पण एकदा डिझाईन अशी दाखवलेली तुम्हाला. वारूळ बऱ्याच प्रकारची पाहायला मिळतात. त्यातला हे एक वारूळ एकदम इंटरेस्टिंग पद्धतीने बांधलं आहे. हे बघा, मुंग्या पण आहेत आतमध्ये ताज्या ताज्या, काहीतरी नेत आहेत. दिसत आहेत का मुंग्या? हा बघा, असं जंगलात आल्यानंतर इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळतात आपल्याला. तर म्हणजे आपण आता चाललो आहे ना, हे आमच्या गावातील लक्ष्मण घडशी यांची बाग आहे. बागेतनं चाललेलं आहे, खाली वाट आहे. तर गावाकडे कसं आहे माहिती आहे का, आंबे आणि काजू, आंबे म्हणजे हापूस आंबे आणि काजू हे काढायला बंदी आहे. आणि जंगलात कुठेही असलं तरी पण कोण काय धाडस करत नाही, कारण प्रत्येक गावामध्ये काही ना काहीतरी दंड वगैरे ही प्रथा आहे. त्यामुळं हापूस आंबे आणि काजू यांना कोकणात आला तर हात लावायचे आहेत. पडलेले तुम्ही आंबे खाऊ शकताय बिंदास का, कोण विचारणार नाही. पण झाडावरचे आंबे काढायचे नाहीत. त्याची कारणं पण बरीच आहेत. ॲक्च्युली हे कलमं म्हटलं ना तर ती मोठी करायला पण तेवढाच कष्ट लागतं. 1-2 वर्ष पाणी शिंपावं लागतं. दरवर्षी त्यातलं गवत काढावं लागतं, तटबंदी करावी लागते, कुंपण घालावं लागते. या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यानंतर कुठेतरी झाड मोठं होतं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती आंबा वगैरे लागतो. जसं की हे कलम बघताय का, भरपूर लागलं आहे. दिसतं आहे का, वरती बऱ्यापैकी लागलं आहे. एखादा पडलेला आंबा असेल तर आपण बघूया, अदरवाईज मग निघूया पुढे. नाही दिसत आहे. तर असं म्हणजे या कोकणातल्या सगळ्या गोष्टी आहेत. कधी येत आहे तर तेवढी काळजी घ्या, नाही तर म्हणा जवळजवळ आंबे दिसत आहेत काढूया, घड्या नाहीत. तर ते हापूस आंबे असतात. हापूस आंबे शक्यतो काढू नये. तर इकडे या बाजूला पण आंबे लागलेत वाटतं. अरे बारको, इकडे हे आहे सालिंदरचं, काय बोलतात ह्याला, पिसं की काय? तर याला सालिंदरचे काटे किंवा पिसं म्हणू शकतो. हे बघा इथे भरपूर आहेत. सालिंदर येतो वाटतं इकडे. काजूच्या बिया आवडतात त्यांना. हो, इकडे ॲक्च्युली हा काजू या आंब्याची बाग आहे ना, इकडे दिसतंय का तुम्हाला. तर हे त्यानं पिसं टाकलेत सालिंदर. हे लागलं ना म्हणजे हे कसं जवळ त्यांना धोका वाटला की हे आहेत ते काटे, ते लोक असे सोडतात, जोरात सोडतात, एकदम स्पीडमध्ये येतात. आणि ते आपल्याला जर लागले तर माणूस आजारी पडू शकतो, म्हणजे ताप वगैरे भरू शकतो. एवढ्या जोरात ते सोडतात. तुला पण भेटलं का सूरज? भरपूर आहेत रे इकडे. मग किती आहे, मग हे मजबूत सुईसारखी धार आहे त्याला. हां, झुंड येते वाटतं बारको मग इकडं. सुईसारखी धार आहे, मग कडक कडक आहे. लागतं ना ते मजबूत. तर मंडळी जंगलात येत आहे तर अशा हां औषध पण वापरतात कशा तरी हे. तर अशी काळजी घ्यायची. नेहमी सांगत असतो आमच्या जंगलात थोडे हिंस्र प्राणी आहेत. तर त्यातलाच एक सालिंदर किंवा शालजीव, तर हा जो प्रकार आहे ना आपण त्यातलाच आहे. रात्री ॲक्च्युली फिरायला कधी मिळत नाही, तर तुम्हाला मी रात्रीचं व्हिडिओ करून दाखवलं असतं. रात्री काही गॅरंटी पण नाही कुठला प्राणी आपल्यासमोर येईल. नशीब असेल तर सगळेच दिसतात. वाघ दिसतो, रानगवा दिसतो, ससा, हरिण, डुक्कर सगळे दिसतात. पण नशीबच नाही तर काय नाही दिसत. होय. तर अशा रीतीने आपण पोचलेला आहे वजरावर. तर हा वजर वरच्या बाजूला दोन्ही आहे, म्हणजे इकडे आपलं गणेश विसर्जन होतं. पाणी भरपूर म्हणजे चांगलंच आहे अजून. हे पाणी साचलं रे पावसाचं. आणि या बाजूला इकडे वजर. आता उड्या मारतील पावसात ना. आता पाणी एकदम गेलं आहे तळाला. पाणीच नाही ना. किती उंच आहे रे. पावसात ना काय वाटत नाही रे इकडे. आता किती उंच वाटतंय बघ. इथून उड्या मारतात पावसात ना. आता बघ कसं वाटतंय ते. एकदम असं काय दगड बिगड नाही ना वज्रात. एक दगड नाही आहे वज्रात. इथून पोरं उड्या मारतात पावसातून. 7-8 काय जास्त आहे. 10 पुरुष होईल ना. एक 10 पुरुष उंची आहे. साधारण 50-60 फूट आहे. बघ किती उंच आहे. खाली नजर न जात आहे.
इथं उड्या मारतात पोरं. इथून वरनं कसं आहे आता उन्हाळ्यातलं रूप बघा कसं आहे. आणि पावसाळ्यात आलो ना इकडे तुडुंब असं भरलेलं असतो आडो. आणि इकडनं काय उभे राहता येणार नाही एवढं पाणी. हां हां असं असं तेव्हा अर्धा भरलेला असतो उडी मारताना. दगड दिसत. तर इकडे मंडळी बघताय का हे डुकरांचे पाय खूर. डुकरं बरीच आहेत, बरी डुकरं लागलेत. ॲक्च्युली हा जो पट्टा आहे ना इकडे सहसा कोणी येत नाही पटकन, म्हणून या पट्ट्याला मगाशी आपल्याला शालजीव पण दिसलं आहे. शालजीवचं म्हणजे ते काठे बोलू शकतो. आणि इकडे डुकरं पण आहेत. इकडे निवांत येत असतील आणि मजा करत असतील. हे बघा या पाण्यांमध्ये दिसतंय का. तर मंडळी आपल्याला ॲक्च्युली वझर जो धबधबा आहे तो क्रॉस करायचा आहे. तर त्या वझराच्या इथून उतरायला असं काही नाही. नाही तसंच आहे ते, तसंच आहे. पण एका वर्षी आलेलं तर मग जुनं गोष्ट असेल, आता नाही हारलं आहे. तर इकडून एक शॉर्टकट आहे खाली उतरायला वज्रावर. तर तिकडून चाललेला आहे. बारको आमचा TL आहे सध्या, नेतोय सर्वांना हळूहळू. काटेर आहे पकडलायस ते. खाली मुदात पकड, मुदात नाही. हा मुदाला पकड. हे बघा अशी काटेरी झाडं असतात, त्यामुळे शक्यतो चालताना जर हाताबिताकडे बघायचं काय पकडतोय काय नाही. अवकाश चल सूरज, अवकाश. घसरलो तो पकड. पाय बघ कसा टाकतो तो. चप्पलची विचार वाटते त्या. म्हणतो माझी चप्पल घसारते, मी आले चिरपल. तिरपल आणलीस. आता जिंकलेला. आलेलं पर्यामध्ये उतरलेलं फायनली. कुठे आहे घप ती. हां हां पावसाळ्यात असं म्हणतात की उडी मारताना रिस्क घेतली ना जर, तर ह्या घबीमध्ये जाऊन वजर आपल्याला चेपू शकतो असं म्हणतात. तर इंटरेस्टिंग घब आहे रे, मोठी घब आहे. आपण उड्या इथं मारतो ह्या एरियात. आणि इथं धबधबा असतो. जर कसं माहिती धबधब्याच्या इथे भोवरा असतो, त्या घबीमध्ये जर चुकून अडकला तर कोणणार नाही तर का आतमध्ये काय रे. कसा बाहेर याल. आतमध्ये पाणी नाही. ही म्हणजे वाघाची गुहा झाली. होय हा भारी वाटत असेल, पण इथे पाणी असतं पूर्ण. इथे गरम हवा येते पाण्याची. नाही पाणी असतं ह्याच्या वर पाणी असतं. त्याच्यावर ह्याच्या वर पाणी. सूरज आहे ना, सूरजचं डोकं आहे त्याच्यावरती असं पाणी असतं. खोदलेलं आहे, हळूहळू खोद. आतमध्ये खोदत चाललंय ते, धबधब्याने होतंय ते. बारको नुसतं आंघोळच करतोय. इकडे उड्या नको मारू. घबीत पण घुसलोय मी कितींदा, पण आता स्टॅमिना नाही रे एवढा. आता स्टॅमिना मुरायचा ना. नाही ना संपला. मुरायचा नाही. मुरायचं पहिले इकडे मी आलो या घबीत. होय ना. मग पावसात मी कधी नाही आलो. मी इकडेच उडी मारतो आणि बाहेर पडतो. सर्वात पाणी उंच होतं ना पहिलं, त्यावेळी इकडे. मी इथं पण नाही उडी मारत. इथं पुढं इकडे मी मारले. ते मारले. हा वंदरात चाललोय. पहिले दगड नव्हते. दगड नव्हते. एकच मोठा दगड होता. पहिले गेला. सर्वात उंच कुठं माहितीये का. हा हे सर्वात उंच ही जागा. उंच होतं. पहिली काय पहिली दगड नव्हते. दगड आता घसरून आले त्या वरच्या. हा इकडे उंच नव्हतं. इकडे इथं मेन धबधबा पडतो ना. इथं पडतो. दगड पण वाहून येतात वरून येतात. आरलं तेव्हा खूप माती वगैरे आले ना. हा असा हा आपला वज्राचा स्पॉट बघा कसा मस्त आहे. पावसामध्ये बऱ्याच वेळा बघितलात, आज उन्हाळ्यात दाखवलं तुम्हाला. पावसाळ्यात वेगळंच वाटतं, उन्हाळ्यात तर वेगळंच वाटतंय. इथं तुम्ही येऊ शकत नाही. इथे असा एवढा भयंकर. इकडून लोंड असतो मोठा पाण्याचा या बाजूला, आणि इथून असा धबधबा असतो, वजर धबधबा. पावसाळा तो सुरू होईल, सगळे धबधबे परत ॲक्टिव्ह होतील. तर मंडळी चालत आपण आलेलं आहे आई भराडेन देवीच्या मंदिरामध्ये. तर इकडे आत्ता जीर्णोद्धार झाला तेव्हा इकडे झेंडे लावण्यासाठी माणसं आली होती. तर इकडे झेंडे पण दिसतात बघा नवीन. आपलं जे ग्रामदैवत आहे ते 7 बहिणी आणि 1 बाजीबावा असं टोटल 8 देवदेवता आहेत. तर त्यातल्या 6 बहिणी आणि 7वा बाजीबावा हे यांचं ज्या मूर्त्या आहेत त्या मंदिरामध्ये आहेत.
आणि 7वी बहीण भराडीन देवी. हिचं मूर्ती म्हणजे मंदिर हे जंगलामध्ये आहे. खास करून जंगलामध्ये जे गावोगावकरी येतात त्यांचं रक्षण करण्यासाठी म्हणून भराडीन देवी काम करते. आणि गावकऱ्यांचा पण दृढ विश्वास आहे याच्यावर. त्यामुळं मग भराडीन देवीची पूजा अर्चा केली जाते. दरवर्षी खास करून 2 दिवशी इकडे मोठ्या उत्सवात पूजा होते, ती म्हणजे राखण असते. एकदा आगोटी आणि एकदा भात कापणीच्या वेळेला. तर दोन्ही वेळेस आपण इकडे शक्यतो जेव्हा जमतं तेव्हा मी इकडे गावाला जर असेल तर इकडे येतोच. इकडचा जो परिसर आहे इकडे भरपूर जुनी झाडं आहेत ज्याला देवराई बोलतात. तर हे पूर्ण देवराईचं जंगल. इकडच्या झाडाची म्हणजे तोड वगैरे होत नाहीत. वर्षानुवर्ष ही झाडं जशी तशी आहेत. त्यामुळं इकडचं जे जंगल आहे एकदम घनदाट जंगल असं आहे. तर हे आई भराडी देवीची मूर्ती. भराडीन देवी की जय. तर ह्याचं असं आहे मंडळी की इथे हे या देवीला आमच्या कौलारू मंदिरच आवडतं. त्या कारणाने हे कौलारू मंदिर इथे जंगलामध्ये आहे. तर मंडळी ही जी तुम्हाला पाखरं दिसत आहेत ना खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांची नावं नाही माहिती पण हे चिरडली ना की खूप घाण वास येतो. तर ह्याचाच येतो ना. ती वेगळी आहेत काय. ह्याचाच प्रकार असतो तो पण ती छोटी असतात. ही जरा मोठी मोठी आहेत. रे याला नेमकं काय म्हणतात जरा कमेंट करून सांगा. हे बघ उडाला त्यातलाच प्रकार आहे रे. प्रकार त्यातलाच आहे. या झाडावरतीच आहे सगळे. हो बरेचसे. हा मंडळी स्पॉट आहे ना. तर या ठिकाणी आमचं शाळेचं वनभोजन व्हायचं. खूप आठवणीतला हा भराडीन देवीचं जे मंदिर आहे इथलं ठिकाण आहे. तेव्हा मुलं इकडे होतो. आम्ही दिवसभर यायचो. सकाळी यायचो इकडे जेवण वगैरे बनवलं. आम्ही इकडे क्रिकेट वगैरे खेळणं किंवा दिवसभर एन्जॉय असायचं. दुपारी जेवायचं थोडा आराम करायचा आणि संध्याकाळी मग घरी जायचं. असं हे आठवणीतलं आमचं आई भराडीन देवीचं मंदिर. आणि पावलं आपोआप मंदिराकडे वळली कारण उत्सवासाठी आता 3 दिवस आम्ही वरती होतो. इकडे जायचं राहिलेलं. तर आज कुठून भराडीन देवीने आणलं. शेवटी दर्शन केलेलं आहे. आता जाऊन इथेच खाली पाणी पिऊया. इथे बारमाही झरा असतो. त्या झऱ्याचं पाणी पिऊ आणि मग परतीच्या प्रवासाला लागूया. संध्याकाळ होत चाललं आहे. संध्याकाळचे आता 6 वाजलेत. आणि जंगलामध्ये जेवढा जास्त अंधार तेवढं राहणं रिस्की. त्यामुळं मग आहे तसे आपण 5 जण आहे. एवढा काय प्रॉब्लेम नाही. पण संध्याकाळचे शक्यतो प्राणी वगैरे कसे दिसण्याचे चान्सेस जास्त असतात. हा आपला नवनाडीमधला जिवंत झरा जो की बारमाही आहे. आता इथलं सर्व पाणी पिऊया मस्त आणि मग घरी जाऊया. गावची टेक्निक चांगला आहे मस्त. कधीपासून दगडातून एवढं कुठून पाणी येत असेल. वर्षभर. हा मग आटतच नाही कधी. पाणी वाढलंय बघ ना. एवढं नव्हतं. पावसाने वाढलं पाणी आता रे. हा एक झरा आहे आणि हा नवनाडी म्हणजे इथलं पण पाणी प्यायला आपण वापरू शकतो. आतमध्ये एवढी घाण असून पाण्याला काय होत नाही. आहे ना. पातेरे वगैरे पडला आहे पण पाणी स्वच्छ आहे एकदम. झऱ्याचं पाणी. आणि आपला नवनाडीचा ढो. इथे आपण पहिलं पाणी उपसायचो. बरेच दिवस हा ढो आपण उपसला नाही कधी. इकडे पाय बघा कसे आहे. ते गौरेड्याचं मोठा पाय आहे रे. हा बघा हा गौरेड्याचा पाय. गौरेडे मोठ्या प्रमाणात आहेत इकडे. इकडे दुसऱ्या प्रकारचं वारूळ. हे बघा हे नॉर्मल वारूळ आपल्याला पाहायला मिळतं. मगाशी एक दाखवलेलं वारूळ ते क्वचित पाहायला मिळतात. ही पण आंब्याची बाग आहे. तर कसं आंब्याच्या बागेत आंबे वगैरे खायला गौरेडे डुक्कर वगैरे सगळे येतात. चला मंडळी संध्याकाळचे लगभग मला वाटतं किती वाजले माहिती आहे का. 6:30 वाजलेत. 6:30 वाजता आपण आलो आहे वागदरे या ठिकाणी. जंगलचा फेरफटका मारत मारत आज आपण फिरतोय. तर हे आपलं वागदरे ठिकाण. गेल्या वर्षी हे निवाचं झाड इथे पडलं म्हणजे कोसळलं ते. आणि आता उन्हाळ्यामध्ये कपडे वगैरे धुवायला इकडे बरेच जण येतात. तर इकडे एक मस्त ही बॉटल भेटले. पाणी पिऊ शकतो यातलं आपण म्हणजे झऱ्याचं पाणी. तर हा इकडे ढो आहे आणि वरच्या बाजूला पिण्याचं पाणी आहे जो की बारमाही झरा आहे.
तर इकडे सुद्धा आल्यानंतर असं झोपावंसं वाटतं बघा, असं लगेच झोपल्यासारखं, एवढं दमलेलं, एवढं छान वातावरण आहे इकडं. पावसाळ्यातून इकडे पूर्ण पाणी पाणी असतं. 2:30 वाजता निघालो आपण 3 वाजता. 4 वाजता निघालो. तर हा जो झरा आहे ना, हा बारमाही असतो, म्हणजे पाहिजे तेवढं पाणी पियत बसा. इथलं पण पाणी शक्यतो पिऊ शकतो, पण आपण इथलं पाणी पित नाही, झऱ्याचं लाईव्ह पाणी पितो. एक पान देऊ काय? तर पान घेतलंयस? एक पान कुड्याचं काय पान आहे ना, ते काय असलीचं देव. वातावरण बघा कसं झालं आहे. संध्याकाळचे 6:30 वाजताचं हे जंगलातलं क्लायमेट. आता पशुपक्षी आपापल्या घरी जायला रेडी होतात. पक्ष्यांचा किलबिलाट असतो, प्राणी पण आहेत, ते पाणी पिऊन वगैरे जिथे राहतात तिकडे जातात. ते हे अर्धा लिटर आहे, 1 लिटर. हे पाणी नाही आहे, अमृत आहे. अमृत काय कधी प्यायलेलं नाही, पण अमृतापेक्षा काही कमी नाही झऱ्याचं पाणी. म्हणजे काय काय अमृत म्हणजे काय? काय 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 तेच नाही माहिती अमृत म्हणजे नाही माहिती ना, म्हणतात पंचामृत आपण बोलतो तेच काय. नाही, पण बऱ्याच वेळेला म्हणतात की अमृत असं. काय म्हणजे जीवन अजरामर वाला अमृत ना. अजरामर होतं अमृत प्यायल्यावर. मग काय अमृत भेटतं कुठं? ते देवांकडे असतं. आता तरी द्या. अमृत कुठं असतं नक्की सांगा, पण हे अमृतापेक्षा पाणी चांगलं आहे. संपलं ना ते. थोडेफार आंबे भेटलेत, ते घरात जातील काय असं वाटत नाही. जिथं इथं थांबतोय तिथं एक एक आंबे खात आहेत. हे बघा, लय भारी वारे ना, लय भारी. पडलेले आंबे भेटले आम्हाला, मस्त एकदम तयार आंबा. झाडावरनं पडलेला जो हापूस आंबा असतो ना, तो 1 नंबर असतो. तर हे मस्त असे आंबे भेटलेत. खाऊया एक आंबा. काळोख व्हायच्या जाव्या घरी. आता काळोख उशीर होतो म्हणून ठीक आहे, 7 वाजेपर्यंत जरी पोचलो घरात तरी चालेल. चला मंडळी, वाघदऱ्यावर थोड्या वेळ आपण बसलो होतो, पाणी वगैरे प्यायलेलो, आंबा वगैरे खाल्ला आणि आता निघालो आहे परतीच्या प्रवासाला. काळोख झाला आहे बऱ्यापैकी. जंगलात जास्त काळोख वाटतो, कारण उन्हात पण आलात की जंगलात जेवढी सावली असते तेवढं अंधार लवकर पण पडतो जंगलामध्ये. आणि हे घिनाड्या ओरडतात बघा. 11 झाले, 7 वाजले, पण आता दिवस केवढा मोठा आहे. उजेड बघ चांगला वाटतोय. मोकळ्या वेगळ्यात असं वाटतं, खाली झाडांच्या खाली गेल्यावर वाटतं असं खूप अंधार झाला आहे. अशा रीतीने आपण गोधडीमध्ये आलो आहे. आणि गोधडीमध्ये पण इकडे बघताय, ह्या नाही कामाच्या, अजून थोड्या मोठ्या. तर इकडे सुद्धा आपल्याला करवंदा मिळत आहेत. आणि इकडे या कुड्याच्या शेंगा आताच तयार झाल्यात, थोड्या मोठ्या झाल्या की याची भाजी मस्त होते. भरपूर पाहिजेत रे, थोड्याफार कामाच्या नाही निम्या, भरपूर पाहिजेत. इकडं निम्याला थोड्याफार दिसल्यात. हा बघ, कुड्याच्या शेंगा अशा मोठ्या मोठ्या हव्या. त्या तिथल्या त्या ज्या आहेत ना, त्या 10 त्या काढल्यास तरी चालतील, त्या जरा मोठ्या आहेत. हां, त्या होत आहेत आताशा तयार कुड्याच्या शेंगा. ही फुलाची पण मस्त भाजी होते. एकदा का होळी लागली ना की रानभाज्या तयार व्हायला सुरुवात होते. होळीनंतर आकूर ही जी भाजी असते त्या आकूर भाजीला सुरुवात होते. त्यानंतर कुड्याच्या शेंगांची भाजी, कुड्याच्या फुलांची भाजी, त्यानंतर आता परत चायनीचा आकूर, त्याच्यानंतर आता बऱ्याच भाज्या येतील, रानभाज्या बऱ्याच. चला मंडळी, फिरत फिरत आलेलं आहे घरी. भरपूर मोठा राऊंड झाला आज, पूर्ण एक गावाला राऊंड मारलेला, अर्ध्या गावाला नाही, गावाला राऊंड मारलेला. आज झोप मजबूत लागेल. काच्या काय मला वाटतं 10-1 किलोमीटर चाललेलं आहे. 4 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कंटिन्यू चालतोय. आणि काय करते? अभ्यास करते. काय शोधते? बुक कुठे आहे बुक? अरे भरपूर पैसे आहेत. किती पैसे आहेत? हां, ही मांगली. हे किती आहेत? हे अरे बाबा, हे बाबा, बाबा नाही, महात्मा गांधी. बाबा,
अच्छा. ही बाबा बाबा ही पण बाबा किती रुपये ते? 1 1 1 2 आहे. 1112 आहे. हा म्हणजे किती? 50 रुपये आहेत. हा ही बाबा असं करायचं असं शिकवचं असं. वाट बघत होती माझी तू? कधी? आता सव्वाता मी सव्वाता झोपली. 8:15ला? हा आणि उठलीस किती? उठलीस कधी? का 6 वाजता 5 वाजता? असं एकवचं. अच्छा. चला मंडळी, घरी येता येता बराच काळोख झालाय. तर आता फ्रेश वगैरे मस्त होतो. बऱ्याच दिवसानंतर जंगलात गेलेलो फेरफटका मारायला. थोडी करवंद आणलेली, थोडे आंबे आणलेले, जंगलात फिरलेलं, जंगलातलं पाणी प्यायलेलो, मजा केलेली जरा. हां हो जंगलात गेलेलो. वाघ बोलला? काय झालं वाघाला? वाघाला काय झालं? तुम्हाला बोलत होता. हां तुम्ही डोक टाकले जा. असं बोलत होता. कुठं भेटला होता वाघ? जंगलमध्ये. जंगलामध्ये भेटलेला. तू कधी गेलेली? आता आत्ताच गेली. मी जंगलमध्ये पडली. पडलीस तिकडे? मग वाघ बोलला डॉक्टरकडे जा. मग वाघ बोलला डॉक्टरकडे जा. मायराने फुलं पाडली? पुढे पडली? पुढे रस्त्यामध्ये पुढे? मायरा ढकलला तुला? हा हे दगडांनी पडली इकडून दगडावर? दगडावर पडली मी. अच्छा. आणि मायरांनी पडली जवळ. हा गावात पडली. लागलं नाही ना? लागला? कोण? मायरा? तू नाही रडली? दोघं पण रडलात? हा नुसती रडते, शांत नाही होत? शांत नाही होत. हा कधीचं काय काय आठवेल ना अवनीला माहिती नाही, ते सगळं सांगत असते घरी आल्यावर. हा बरोबर. तर आता बराच वेळ घरी नव्हतो तर सगळ्या गोष्टी सांगणार, ऐकत बसायचं. हा चला मंडळी, जंगलाचा एक फेरफटका करून आता घरी आलो, मस्त फ्रेश वगैरे होतो. तर चला, आज हा जंगल फेरफटकाचा खास व्हिडिओ होता. तुम्हाला कसं करत होता? कसं करत होता? अच्छा. मोर कसा करत होता? असा नाचत होता? गावाला होय होय गावाला नमन वगैरे आता बरीचशी चालू आहेत ना, लग्न कार्य झालं. हां 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 गावच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला, लग्न झाली, बरीचशी नमन होती. रावणी सांगते वाघ मोर. हां अच्छा. तर चला मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. कसं? कोण? मोर करत होता? नाचत कसा होता मोर? असा कसा? आणि वाघ? वाघ कसा नाचत होता? असा ओढत होता? आणि त्या दिवशी उंदीर कसा नाचत होता? उंदीर अशी उड्या मारत होता ना? मग मातीत उड्या मारत होता. सगळे नमन मधले कॅरेक्टर. हा राक्षसने उलटी केली ना?
गणपतीने राक्षसला मारला ना. बघितलं तू काल. गाण्याची हा. ओके असं केलं ना. ओके चल मग बाय कर म्हणे. हा हा ठीक आहे चल बाय बाय कर. बाय कर. बाय भेटूया उद्या. मी नाही जात आहे कॅमेरा बंद करतोय त्याच्यामध्ये बोल भेटूया उद्या. उद्या तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. सी यू. बाय.